हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर तुम्ही राजश्री मराठीवर बघितलंच. आज आपण कुठे आलोय ते म्हणजे प्रसाद आणि अमृताच्या मंगळागौरीसाठी आलोय. खरं तर बोर्डवर फक्त अमृताची मंगळागौर असंच लिहिलंय, पण प्रसादनी सुद्धा इक्वली मज्जा केली आहे. मोना जास्तच प्रसादने जास्त एन्जॉय केलंय, पार्टिसिपेट केलंय, सगळ्या गोष्टी केल्या. तुला माहितीये का, हाफ ऑफ द टाइम ना तो बिझी होता तुला कॉम्प्लिमेंट करण्यामध्ये आणि मी ते बघत होती. नाही, मुळात एकतर हे बघ, ॲक्च्युली ती पण खूप मजा घेते. फक्त काय ना, मी जरा लाऊड असल्यामुळे माझी ती दिसतीये, पण ती पण आतल्यात खूप खुश आहे. मजा मलाही येते, पण प्रसादचा एक वेगळा हो, मी ॲक्च्युली ते मगाशी ती म्हणाली ना, जसं संक्रांतीच्या दिवशी मला वाटलं होतं तो खेळ खेळतात ते गाठोडं बिठोडंवालं, मग ते तिने सांगितलं मला की नाही, ते मंगळागौरीच्या दिवशी असतं. सो येस, आय वॉज इक्वली एक्सायटेड यार. फार सुंदर दिसताय दोघं जण. आणि जेव्हा तुम्ही आला तुम्ही वाव यार, हा असा कलर मी कधीच आजवर मंगळागौरमध्ये पाहिला नाहीये आणि एकदम वेगळा पर्पल कलर निवडलास तू. काय काय सिक्रेट आहे, कोणाचा विचार आहे या लुक मागे? तुम्ही सुंदर दिसतोय, मी तुला मगाशी बोललेच नाही तर मला नाही बोलली. सो मला जरा असं हवं होतं की मंगळागौरीचे खेळ खेळायला ज्या येणार आहे, जो ग्रुप येणार आहे, तर त्या सगळ्या बायका ज्या आहेत त्या अशा छान ट्रेडिशनल आणि सगळ्या ह्याच्यात असणार आहे. तर आपण थोडंसं वेगळं ट्राय करूया असं मला वाटलं की थोडंसं ट्रेंडी पण ठेवू आणि नऊवारी एक ट्रेडिशनल तर तो हे आहेच आहे. म्हणून मग मला हा रंग एकतर लग्नाच्या याच्यापासनं इच्छा होती की मला असं पेस्टल, आणि माझा जांभळा अतिशय आवडीचा रंग आहे. तर मला लग्नापासून इच्छा होती की एकतरी आउटफिट मला जांभळा असावा, पण ते काही जुळून नाही आलं. आणि मग आत्ता फायनली ते मंगळागौरीच्या दिवशी मी तो चान्स साधला की बाबा चल ठीक आहे, आपण घेऊया थोडी लिबर्टी, आपल्या आवडीचा रंग निवडूया. आणि अशी ही प्रॉपर साडी जी आहे नऊवारी ती डिझाईन केली आहे, ऋतुजा म्हणून आहे तर डिझायनर, तिने खास ही सगळी डिझाईन केलेली आहे. आणि हे वर्कसुद्धा सगळं तिने खास केलं, त्यामुळे मला खास वाटतंय, छान वाटतंय. इट इज वर्किंग, ॲब्सोल्युटली इट इज वर्किंग. तू खूप खूप फॅब्युलस, खूप अमेझिंग, खूप खोटं वाटेल आता लोकांना. नाही, मी हे सकाळपासून म्हणतोय खरंच. म्हणजे मलाही असं झालं होतं थोडंसं मंगळागौरीच्या दिवशी, काय ते ट्रेडिशनल कुठली नऊवारी असते किंवा काय, पण काठा. अच्छा, हे याला पण काठ आहे? नाही, पण म्हणजे ते अगदी ट्रेडिशनल जे असं आपले मराठमोळं जे असतं. पण ही जेव्हा हे नेसून आली तेव्हा मी फ्लॅट झालो होतो आणि खरंच माइंड ब्लोईंग दिसतेस म्हणून. ओके, सो प्रसाद तूही कमाल दिसतोयस आणि ऑफकोर्स हे मंगळसूत्र सणासुदीला घालतोस तू आणि आज सुद्धा एक छान फेस्टिवल आहे तुमच्यासाठी. सो तुझ्या लुकचं क्रेडिट नेमकं कोणाला आहे? स्टाईल्ड बाय तन्मय जंगम आणि श्रुती मंगेशनी हा डिझाईन केलेला आहे. सो फॅब्युलस आहे. मला पण त्याचं असं वर्क वगैरे खूप आवडलं. आणि बाराबंदी, त्या एकच बंदी आहे ना ती बाराबंदी, पण खूप छान आहे आणि ते इतकं कम्फी आहे ना, मला त्यात खूप छान खेळ वगैरे खेळता आले, ते दिसतीलच. आणि मलाही असं वाटलं होतं की यार नऊवारी आपण नेसतोय, नऊवारीची आता सहावारीची झाली आहे सवय, पण नऊवारी नेसताना ते खेळणं आणि या सगळ्या गोष्टी कशा होणार. पण मला ही नीलमने नेसवून दिलेली आहे साडी. आणि नीलम सगळ्या म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच जणांना आता कळलं की नीलम इतकी छान चापून चुपून मस्त नेसवून देते. पर्सनल एक्सपिरियन्स. त्यामुळे मी अगदी फ्रीली डान्स सुद्धा करू शकले तिने ती छान नेसवल्यामुळे. ऍक्च्युली ही इतकी ट्रेडिशनल गोष्ट आणि हे दिसायला इतकं सुंदर दिसतं ना मंगळागौर, त्याला रूट आहेत हे आपले सगळ्यांचे, राईट? तुमच्या दोघांपैकी पहिले कोणाच्या डोक्यामध्ये विचार होता की आपण मंगळागौर करूया? तिच्याच तिने मला डिरेक्टली तारीख सांगितली, प्रसाद ही तारीख आहे 20 ऑगस्ट, तर ही तारीख आधीच शूटला सांगून ठेव, कारण की माझी मंगळागौर आहे. आणि प्लॅनिंग सगळं जे काय आहे किंवा काय ते आईने केलं, कारण की त्यांना कसं या गोष्टी खूप जास्त माहिती असतात. आपण आता तेवढं अटेंड नाही करत वेगवेगळ्या मंगळागौर किंवा काय असतं, तर तिला ते सगळं माहिती होतं, तर तिने ते सगळं प्लॅनिंग केलं की कुणाला बोलवायचं, काय करायचं सगळं. आणि मग आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सामील झालो. काय म्हणतो, एखादं मोमेंट शोधत असतो जिथे तिने छान नथ घातलेली आहे. मला इतकं आवडतं ते. आणि त्यात इथे आम्ही फोटोज काढतो, असं तयार होऊन आहे ना, आम्ही असं सोसायटीच्या या सेक्शनमध्ये आम्ही फोटोज काढतो, तर ते फोटोज इतके सुंदर येतात. आणि पण मी आता खेळ बघितले, अमृता छान खेळली, प्रसाद फुगड्यांबरोबर गणित जमत नव्हतं रे, काय होत होतं काय मला कळत नाहीये, ते अजूनही कळलं नाही मला. बेसिकली मी असं तर मी ते दोन्ही पाय टाकून असं घोड्यासारखं वाटत होतं. काय मला नाही येत कदाचित व्यवस्थित फुगडी खेळता. नाही, पण ठीक आहे. पण यार तो ज्या लेवलचा इंटरेस्ट घेऊन हे करत होता, मलाच असं होत होतं की अरे
कसं काय हे सगळं जमवतोयस तू, इंटरेस्ट घेऊन ये, चल चल आपण नाचू, चल नाचू, असं सगळं म्हणत होता. पण याची किती दिवसापासून तुम्ही तयारी केली आहे या आजच्या मंगळागौरी? डायरेक्ट कसली तयारी, डायरेक्टली टेक होता. डायरेक्ट एक होता, बघितलं वगैरे नाहीये काय खेळतात कसं Rehearsal. काहीच नाही. नाही अजिबात नाही. ते व्हिडिओज वगैरे पण नाही बघितले मी. फक्त सॉरी पण मंगळागौरीचं महत्व काय असतं तेवढं मी थोडंसं गुगल केलं. आणि उखाणे सुद्धा कमालीचे घेतले. तुला तर सासऱ्यांनी मदत केली. उखाणा गेला का काय होता जो तू उखाणा घेतला सातमध्ये? सासऱ्यांसाठी घेतला. सासऱ्यांसाठी उखाणा घेतला होता. पेशव्यात पेशवे होऊन गेले माधवराव सवई, पेशव्यात पेशवे होऊन गेले माधवराव सवई, अमृतामुळे मी झालो देशमुखांचा जावई. वा वा वा, क्या बात आहे. आता तू पण जरा रीतीनुसार घेच की एक उखाणा. आणि वेगळा. तू जे आत घेतलेत ते नको, मला फार अपेक्षा आहेत तुझ्याकडनं. मार्च नंतर महिने येतात एप्रिल मे जून, मार्च नंतर महिने येतात एप्रिल मे जून, प्रसादचं नाव घेते जवादेंची लाडकी सून. खूप मस्त. पण तू त्याला कॉम्प्लिमेंट दिली नाहीस अजून, तो एवढं बोलतोय तुझ्याबद्दल. मला वेळ कुठे, तो तसंच करतो, इतकं माझ्याबद्दल तो करतो आणि मला ती कॉम्प्लिमेंट रिसीव्ह करताना असं होतं की बापरे काय होतंय. आणि मग माझं राहून जातं. तू चुप्प बस, आता मी बोलणार आहे. तू खरंच छान दिसतोयस. आणि हे मी कालच म्हणणार होते की म्हटलं प्रसाद मी अगदी नखशिकांत नटणार आहे हे मला माहिती आहे, पण म्हटलं एवढं करून जर का तू उद्या भाव खाऊन गेलास तर म्हटलं मी काय करायचं. हे आता उगाच तिथे खाली कॉमेंट्स येतील लोकांच्या की काय बघा ना एवढं गोड कोण असतं किंवा काय असतं वगैरे. सोड, तुला काय करायचं. हो मला काहीच नाही फरक पडत. मला जे वाटतं मंगळा असं समोर बघतील सगळ्यांना तर खरंच फ्लॅटच नाही होते. ठीक आहे. बोल बोल, झालं संपलं. हो हो संपलं. मला वाटलं अजून आहे कॉम्प्लिमेंट. पण आता म्हणजे लग्नाच्या दिवशी मी तुम्हाला भेटले होते आणि त्याच्यानंतर नाटकाच्या निमित्ताने भेटले. सो आज मी प्रश्न विचारला कसा सुरू आहे हा संसार, तर कसा सुरू आहे. आम्ही तुमचे यूट्यूबवर व्हिडिओ बघत असतो, कुकिंग, देन मग तुमचे काय काय व्लॉग्स, मजा असते. सो कसा चालू आहे हा संसार? खूप मस्त चाललाय आणि थोडंसं आम्ही लॉंग डिस्टन्स आहोत, अधूनमधून भेटतो. लग्नानंतर लॉंग डिस्टन्स झालो आम्ही. हो खरं की प्रसाद साताऱ्यात आहे कंटिन्युअस शूटला आणि मी पुणे मुंबई वाटेल तिथे दौरा सुरू असतो. पण ह्या सगळ्यातनं जेव्हा जेव्हा वेळ काढतो तेव्हा खूप मग त्याची किंमत असते त्या वेळेची. आणि त्यामुळे मग तेव्हा येतो तेव्हा मजा करतो. आणि प्रसाद माझे खूप लाड करतो. तू जसं म्हटलीस की ते कुकिंगचे व्हिडिओज वगैरे ते तर ते खरंच आहे की तो शक्य होईल तेव्हा खूप वेगवेगळं काय काय करत असतो, मला खाऊ घालत असतो आणि सगळं असं सुरू आहे. प्रसाद कसा सुरू आहे संसार? तुला पण हा प्रश्न आहे ऑब्व्हियसली. काय मला मी आत्ता ती बोलत होती तेव्हा आय वॉज ट्राईंग टू गॅदर वर्ड्स. पण काय माहिती मला असं बस जी लिया असं फिलिंग येत आहे. खूप सॅटिस्फाईंग आणि खूप कंटेंट असं फिलिंग आहे. ते जे उगाच टिपिकली काही काही लोक म्हणत असतात ना, हा बेटा आत्ता लग्न झालं आहे तुझं, होऊ दे 1 वर्ष 2 वर्ष. मला नाही, मला ते त्या फिलिंगपर्यंत पण मी अजून पोचत नाही आहे लांबवर. देव करो तसंच राहू दे. आणि काय मजा येते कधी कधी ती. कदाचित लग्नानंतर हे जे आमचं लॉंग डिस्टन्स चालू आहे ना ते पण खूप वर्क होत आहे. कारण की ती जेव्हा येते तर मग तेव्हा सगळे सागर संगीत गोष्टी होतात. मग तिच्यासाठी काय काय बनवणं चालू असतं, तिला फिरायला घेऊन जाणं, साताऱ्याच्या डेट्स चालू आहेत आमच्या भरपूर. सो कास पठार. सो ते सगळी मजा आहे. आणि थँकफुली हिने जे काय यूट्यूब चॅनल एक उघडलं आहे तर त्यातही खूप मजा येते आम्हाला. ॲब्सोल्युटली मी स्वतः एन्जॉय करते आणि मी तिला ते फोन करून सांगत असते हे मस्त झालंय, हे कंटिन्यू. आणि हे रिसेंटली जे काय रोस्टिंग पण चालू केलंय, जे आपण कधीपासून म्हणतोय की तिला स्टँडअप सुरू केलं पाहिजे, ते थँकफुली तिने थोड्या प्रमाणात का होईना सुरू केलेलं आहे. बट ते खूप मस्त वर्क होतं आणि खरंच मला खूप मजा आली. मी सकाळपासून हा फंक्शन मी सुद्धा एन्जॉय करते. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुमच्या दोघांना. थँक्यू सो मच दर्शना फॉर कमिंग ऑल द वे फ्रॉम मुंबई. आणि यू हॅव ऑलवेज बीन लाईक अ फॅमिली. थँक्यू सो मच. मजा आली. थँक्यू सो. अजून खेळूयात का जेवूयात तर काय करायचं? चला आता जेवूया, भूक लागली. थँक्यू सो मच. येस, सी यू. चलो.